नमस्कार, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक. आज आपण पाहणार आहोत की जन्म आणि मृत्यू याची नोंदणी जर आपल्याला विलंबाने करावी लागणार आहे तर आपल्याला काय प्रक्रियेतून जावं लागणार आहे. जन्म मृत्यू अधिनियम 1969 आणि सुधारणा अधिनियम 2023 अंतर्गत यामध्ये जर समजा 21 दिवस उलटून गेले आणि त्यामध्ये आपल्याला जन्म किंवा मृत्यूची नोंद करावयाची आहे तर त्यामध्ये सुधारणा करून यामध्ये 1 वर्षाच्या वरती जर कालावधी उलटून गेला तर प्रक्रिया क्लिष्ट झालेली आहे, ज्यामध्ये जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या आदेशाशिवाय हे करता येणार नाही. पुराव्यांची तपासणी करून आणि पूर्ण खात्री केल्यानंतरच यामध्ये नोंदणी होऊ शकते. सेक्शन 13 अमेंड करण्यात आला. या सेक्शन 13 मध्ये सब क्लॉजेस देण्यात आलेले आहे आणि त्या सब क्लॉजेस मध्ये ही लेट किंवा विलंबाने नोंदणी करण्यासंदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. समजा 21 दिवस उलटून गेले आणि 30 दिवसाच्या आतमध्ये नोंदणी करायची आहे तर तुम्ही लेट फी भरा, ती नोंदणी करता येईल. म्हणजे की विदिन 30 डेज लेट फीज भरून तुम्हाला जी आहे ती ही नोंदणी करता येणार आहे. आता हे थोडं सोपं आहे, परंतु काय होतं की 30 दिवसाच्या वरती गेलं परंतु 1 वर्षाच्या आतमध्ये आहे तर अशा वेळी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारला ही ऑथॉरिटी देण्यात आलेली आहे की त्या सगळ्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्याची करेक्टनेस तपासायची आहे, आपल्याकडून लेट फी म्हणजे शुल्क अदा करून घ्यावयाची आहे आणि जे काही इन्फॉर्मंट आहे त्यांच्याकडनं सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स आपल्याला जमा करावयाचे आहेत आणि त्यांनी ती परवानगी दिल्यानंतर नोंद होणे शक्य होणार आहे. 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला की मात्र अजून क्लिष्ट होते. यामध्ये जोपर्यंत डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांची ऑर्डर जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत अशी नोंदणी होऊ शकत नाही. मॅजिस्ट्रेट यांच्यावरती पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेली आहे की याची करेक्टनेस बघावी, यामध्ये कोणतीही चूक राहता कामा नये, चुकीची नोंद त्या ठिकाणी होता कामा नये. या दृष्टीनं जे आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकरित्या राबवण्यात यावी. नॉर्मल रिपोर्टिंग पिरियड जो 21 दिवसाचा आहे तो 21 दिवसाच्या पिरियड मध्ये हे सगळं तुम्ही करा. बऱ्याच हॉस्पिटल्स, डॉक्टर्स यांना आज देखील माहिती नाहीये की जन्म मृत्यूची नोंद म्हणजे किती महत्वाचा घटक आहे, महत्वाचा भाग आहे. तुम्हाला हे बंधनकारकरित्या कळवणे असतं आणि हे कळवावंच लागतं. विदिन स्टिप्युलेटेड टाइम म्हणजे 21 दिवसाचा जो काही कालावधी घालून दिलेला आहे या पिरियड मध्ये तुम्ही ते कळवा. हे जर कळवलं नाही तर अशा पद्धतीने वर उल्लेख केल्याप्रमाणे या प्रक्रिया क्लिष्ट किंवा गुंतागुंतीच्या होण्याची शक्यता आहे. आता अजून एक असा प्रकार आहे की एखाद्या याच्यामध्ये पोस्टमॉर्टम झालं तर काय, आता मृत्यू झाला, शवविच्छेदनाला बॉडी पाठवली, फॉर्म 4 मध्ये आपण कॉज ऑफ डेथ कॉलम मध्ये लिहिलं की कॉज ऑफ डेथ आफ्टर पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन. शवविच्छेदन झाल्यानंतर तिथला जो काही ऑटोप्सी सर्जन आहे किंवा शवविच्छेदन करणारा अधिकारी आहे ते देखील त्या ठिकाणी फॉर्म 4 जो आहे तो इश्यू करतात आणि त्यामध्ये कॉज ऑफ डेथ आहे ते मेन्शन करतात. आता ही ओरिजिनल कागदपत्र जी आहे ती मैताच्या नातेवाईकांकडे गेल्यामुळे हॉस्पिटलला ती उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे असा गोंधळ होतो की आपल्याकडून हॉस्पिटलकडनं ज्या काही महत्वाच्या नोंदी आहेत त्या गेल्या परंतु जोपर्यंत हा फॉर्म 4, पंचनाम्याची कॉपी, पोलीस स्टेशनचं त्याच्यावरती अटेस्टेशन, इतर डॉक्युमेंट्स जसे की माहिती येणाऱ्याचे आधार कार्ड किंवा अजून करेक्टनेस तपासण्यासाठी काही कागदपत्र आवश्यक असतील तर ती रजिस्टर ऑफिसला म्हणजे जन्म मृत्यू नोंदणी अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ही सबमिट करावी लागणार आहेत नातेवाईकांना आणि त्याचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर हे सगळे अधिकारी किंवा तिथले कर्मचारी जे आहेत याची नोंद घेऊ शकतात. बऱ्याच गोष्टी यामध्ये समजून घेणं आज देखील गरजेचं आहे. 1969चा कायदा असून देखील अनेक लोकांना आज पावे तो माहित नाही की ही नोंद बंधनकारक आहे. 2023च्या कायद्याने या प्रक्रियेमध्ये काही बदल घडवले. कलम 13 त्याला सपोर्ट करतो किंवा तरतुदी त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सब क्लॉजेस आहेत आणि सब क्लॉजेस मध्ये विलंबाने एखादी नोंद करावयाची असल्यास आपल्याला किती क्लिष्टता त्यामध्ये येणार आहे हे तुम्हाला त्यामध्ये वाचता येईल. तर आपण नोंदी पाठवा, त्या वेळेवर पाठवा
अचूक नोंदी पाठवा, त्यामध्ये कुठलीही त्रुटी किंवा चूक राहणार नाही याची पूर्णतः काळजी घ्या. आणि त्यामुळं हा सगळा गोंधळ, या सगळ्या त्रुटी, या सगळ्या क्लिष्ट प्रक्रिया तुम्हाला ज्या आहेत टाळता येणार आहेत. तर ही माहिती तुम्हाला ठेवाच, परंतु इतरांना देखील ही माहिती कशी पोहोचवता येईल याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला सामान्य माणसाला ही सगळी प्रक्रिया जी आहे ती करत असताना सोपी जाईल, गुंतागुंत होणार नाही. आणि गुंतागुंत झालीच तर त्यामध्ये मार्ग कसा काढता येईल या संदर्भात आपल्याला जी आहे ती माहिती मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.